विधान परिषदेच्या लातूर, बीड, उस्मानाबाद मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी बाजी मारली आहे। धस यांचा हा विजय पंकजा मुंडेंचा मास्टर स्ट्रोक मानला जातोय। लातूर, बीड, उस्मानाबाद मतदारसंघात सुरेश धस विजयी। पंकजा ताईंचाच मास्टर स्ट्रोक। पंकजा ताईंचा धनंजय दादांना धोबी पछाड। विविध राजकीय घटनांनी राज्यभर चर्चेत राहिलेल्या लातूर, उस्मानाबाद, बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातनं भाजपचे उमेदवार आणि माजी मंत्री सुरेश धस 76 मतांनी विजयी झाले। त्यांनी राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव केला। सुरेश धस यांचा विजय हा पंकजा मुंडेंचा मास्टर स्ट्रोक ठरलाय, तर हा पराभव विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय। हे पण अपरिपक्वतेचं लक्षण आहे असे प्रश्न अशी खेळी असते का कोणाची, आणि असेल तर ती कबूल करावी अशी अपेक्षा करणे चुकीचं आहे। आता जर खेळ्या राजकारणामध्ये करता येत नसेल तर राजकारण सोडून दिलं पाहिजे लोकांना। राजकारणात फक्त जनतेशी खेळी करू नये। बाकी राजनीती हे यश आणि अपयशाचंच शेवटी गणित आहे ना। आणि मला गोपीनाथ मुंडेंनी शिकवलं आहे की बेरजेचं राजकारण नेहमी केलं पाहिजे, आणि यश आणि अपयशामध्ये यशाला महत्त्व आहे, आणि यश आज आम्ही मिळवलेलं आहे। आता ते कसं मिळवलेलं आहे, काय मिळवलेलं आहे, याची जी काही चिंतन बैठक करायची ती समोरच्यांनी करायची आहे। दुसरीकडे विजयी झालेल्या सुरेश धस यांनी आपल्या विजयाचं श्रेय भाजप नेतृत्वाबरोबरच राष्ट्रवादीतल्या फुटीरांना दिलं। धनंजय मुंडेंचं नाव न घेता बाप बाप होत आहे असा टोला हाणायलाही धस विसरले नाहीत। घड्याळ घातलेले जे हात असतील त्यांनीही बऱ्यापैकी मला मदत केलेली आहे। कुठे केलेली आहे? घड्याळ घातलेल्या हातांनी मदत केलेली आहे। आणि हे समोरचे जे लोक आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसने या अशा काही कृत्या आणि हे जे वाटप केलंय, स्मार्ट वॉच, किचन, हे गोरगरीब नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती यांच्यावरती नजरा ठेवायच्या ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसने तुमच्या पक्षामध्ये तोडपाणी कोण करतात त्यांच्यावरतीच कॅमेरे लावले तर फार बरं होईल। काँग्रेसची किती मदत झाली? नाही, मला सगळ्याचीच मदत झालेली आहे। सुरेश धस यांनी जगदाळेंचा पराभव केला असला तरी हा धनंजय मुंडे यांना मोठा राजकीय धक्का मानला जातोय। भाजपनं साम दाम दंड भेदचा वापर केल्यामुळेच पराभव पदरी पडल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली आहे। त्या पराभवाची जिम्मेदारी मी स्वतःच्या खांद्यावर या ठिकाणी घेतोय। एक नक्की आहे की या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडनं सुरुवातीपासूनच साम दाम दंडभेद या सगळ्या गोष्टीचा फार मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला। त्याचाही परिणाम या निवडणुकीवर झाला, आणि या क्षणाला कुठली मतं मिळाली आणि कुठली नाही मिळाली याचं विश्लेषण करणं योग्य होणार नाही। भाजपच्या रमेश कराड यांना राष्ट्रवादीत आणून धनंजय मुंडेंनी बाजी मारली असं चित्र निर्माण झालं होतं, पण कराड यांनी ऐन वेळेला माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीसाठीची वाट बिकट झाली। त्यातच आघाडीपेक्षाही भाजपकडे जवळपास 100 मतं कमी होती, पण धस तब्बल 76 मतांनी निवडून आले। या सगळ्या राजकीय खेळींचं आणि विजयांचं यश पंकजा मुंडेंचंच आहे। त्यामुळे धनंजय मुंडेंपेक्षा पंकजा मुंडेच सरस ठरले आहेत याचं कवित्व रंगायला सुरुवात झाली आहे। लखन अदाटे, साम टीव्ही, उस्मानाबाद।